नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्यांचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया व्ही मार्ट रिटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल क्वार्टर 2 रेव्हेन्यू रायजेस 22% ऑन इयर ॲड्स 25 न्यू स्टोअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, व्ही मार्ट रिटेल लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या रिझल्टचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने ग्रो होऊन 807 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 661 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीने 25 न्यू स्टोअर ओपन केले आहे. आणि जेव्हा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 एंड झाला आहे, तेव्हापर्यंत या कंपनीचे टोटल स्टोअर झाले आहे 533 स्टोअर. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो नेस्ले इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीने न्यू मॅगी नूडल्स प्रोडक्शन लाईन ॲड केली आहे सानंद फॅक्टरी गुजरात येथे, असे नेस्ले इंडिया लिमिटेडने अनाउन्समेंट केली आहे. तर मित्रांनो, कंपनीची पहिले म्हणजे एक्झिस्टिंग कॅपॅसिटी होती 1,21,000 टन्स पर ॲनमची, आणि आता कंपनीने 20,600 टन्स पर ॲनमची कॅपॅसिटी ॲड केली आहे 85 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या नेस्ले इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. आता बोलूया नेक्स्ट कंपनीबद्दल, जिचे नाव आहे हिरो मोटोकॉर्प लिमिटेड. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प सप्टेंबर सेल्स राईज 8% इयर ऑन इयर बेसिस टू 6.87 लॅक युनिट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आपल्या सप्टेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने वाढून सप्टेंबर 2025 या महिन्यामध्ये आली आहे 6,87,220 युनिट्सची, जी एका वर्षाआधी होती 6,37,050 युनिट्सची. आणि मित्रांनो, यामध्ये डोमेस्टिक सेल्स आहे 6,47,582 युनिट्सची, आणि एक्सपोर्ट आहे 39,638 युनिट्सचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा एक्सपोर्ट जबरदस्तपणे वाढून डबल झाला आहे, ज्यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 94.8%ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया नुआमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नुआमा वेल्थ मॅनेजमेंट सेक्युअर सेबी नोड 2 स्पॉन्सर प्रपोज म्युच्युअल फंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नुआमा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने सांगितले की या कंपनीला सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? टू ॲक्ट ॲज द स्पॉन्सर ऑफ द प्रपोज नुआमा म्युच्युअल फंड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे क्लीन एनर्जी बिझनेसमध्ये काम करणाऱ्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे वारी एनर्जीज लिमिटेड. तर मित्रांनो, वारी एनर्जीज क्लिअर्स ₹8,175 कोटी कॅपेक्स प्लान टू स्केल लिथियम आयन इलेक्ट्रोलायझर अँड इन्व्हर्टर कॅपॅसिटीज. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी 8,175 कोटी रुपयांचा कॅपेक्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. कशासाठी? आपला लिथियम आयन इलेक्ट्रोलायझर अँड इन्व्हर्टरची कॅपॅसिटी स्केल म्हणजे वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे
उद्या ही कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड फोकसमध्ये राहणार आहे। आणि मित्रांनो, यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे की ही कंपनी हे 8,175 कोटी रुपयांमधला किती कोटी रुपयाचा फंड कशासाठी यूज करणार आहे, यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन 9 वाजताचा व्हिडिओ बघू शकता। चला आता बोलूया पीसी ज्वेलर बद्दल। तर मित्रांनो, पीसी ज्वेलर Q2 रिझल्ट, रेव्हेन्यू अप ॲट 63% टू ₹808 कोटी, डेप्ट डाऊन 23%। तर मित्रांनो, पीसी ज्वेलर या लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2च्या रिझल्टचा अपडेट दिला आहे। तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 63%ने वाढून 808 कोटी रुपये आला आहे आणि डेप्थ घसरला आहे 23%ने। चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया बिगिन्स पॅसेंजर व्हेकल प्रोडक्शन ॲट तलेगाव प्लांट विथ 1.7 लाख ॲन्युअल कॅपॅसिटी। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने 1 ऑक्टोबर 2025 पासून आपली महाराष्ट्रामधली तलेगाव प्लांट येथे पॅसेंजर व्हेकलचं प्रोडक्शन सुरू केलं आहे। आणि मित्रांनो, याची ॲन्युअल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1,70,000 युनिट्सची। आणि मित्रांनो, हा हुंडई मोटर इंडिया लिमिटेडसाठी खूप मोठा पॉझिटिव्ह अपडेट आहे। चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या होली ओन स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी अडानी हायब्रिड एनर्जी जैसलमेर 5 लिमिटेडने 50 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट आणि 31.2 मेगावॅटचा वाइंड पॉवर प्रोजेक्ट कमिशन केला आहे गुजरातच्या खावडा येथे। आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 16,679.80 मेगावॅटची। आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल इंक्स PPA विथ मुंबई आर्म फॉर 80 मेगावॅट हायब्रिड प्रोजेक्ट। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीने PPA म्हणजे पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला आहे। कोणासोबत? टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रीब्युशन सोबत। कशासाठी? 100 मेगावॅटच्या फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फोकसमध्ये राहणार आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता। तोपर्यंत टाटा, बाय बाय।